पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद होणार असल्याची चर्चा सुरू असून नुकतंच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही मुंबईत याबाबत बैठक घेतल्याचं दिसून आलं। तर शुक्रवारी नगरपालिकेच्या अर्थसंकल्प सभेत नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी श्री विठ्ठल मंदिर परिसर आराखड्याची आर्थिक तरतूद स्थगित करीत असल्याचंही जाहीर केलं। तर दुसरीकडे कॉरिडॉर बाधित प्रस्तावित कॉरिडॉरला आपला विरोध प्रकट करण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार असून मंदिर परिसरात सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी मंदिर परिसरात बंद पाळण्यात येणार असल्याचं समजतंय। तर याचवेळी बाधितांच्या भव्य मोर्चा पंढरपूर तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे। यासाठी बाधितांनी व वारकरी भाविकांनी सच्चे विठ्ठल भक्तांनी या बंदमध्ये सहभागी होऊन मोर्चामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून आपला विरोध नोंदवावा असं आवाहन तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष हिंदू महासभा नेते अभयसिंह कुलकर्णी इसगावकर यांनी केलंय।